चला नेपाली क्रिकेट संघ आपला खेळाडू यावं, कॅप्टन यावं, नेपाली संघाचे कॅप्टन यावं आणि त्यांच्यासोबत नेरे बाली आपला कॅप्टन पाठवा. लकी ड्रॉ करत आपण लगेच, ज्याला बाय मिळेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जे दोन संघ राहतील त्यांच्यामध्ये सेमी फायनल होईल. आणि सेमी फायनल तुमच्यासाठी लास्ट धावा असतील याची आपण सूचना तुमच्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून पोहोचवतो. राजेश शेटकादर आपला कॅप्टन पाठवा ड्रॉ करण्यासाठी आणि नेरे संघ आपला कॅप्टन देखील लगेच पाठवा. आणि नवसाती दिवा आणि बामण डोंगरी यांच्या टीमचे दोघांचे 12 खेळाडू, दोघांचा एक हात. सत्यनारायणला त्यांना बसूया या. तर बघा संतोष पाटील साहेब आमचे साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर आमच्यापर्यंत माहिती देतात. मैदानाची सुरुवात आपण करतोय. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगसाठी टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करेन अरविंद ठाकूर 11 14 आणि बामण डोंगरी. आणि बॅटिंगसाठी भूषण शेख प्रतिष्ठान अगदी नवसाते दिवे. पहिला बॉल तेज तारा राहिला हा चेंडू ओमकार केनी आपण ज्याला आपण बघितलं सिंगल रन या बॉलवर कंप्लीट करत असताना अतिशय चांगला प्रवास अगदी बघितला. मैदानामध्ये खरं तर दमदार राहिली स्पर्धा. अगदी डे नाईटचा फॉर्मॅट 7 दिवस रात्र आणि या खेळामध्ये आपण बघितलं आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण बनलो. अस्तित्व मागील मॅच मध्ये खरं तर संपलं, मन उसरली. तदनंतर आपण बघितलं त्याच्या अगोदर जय हनुमान अमन ब्रिगेडवर रियाशीलम वल्लभ हे संघ देखील आतापर्यंत आपण बघितले, परंतु मागील मॅच मध्ये त्यांनी गमावल्या कारणास्तव त्यांचं अस्तित्व संपलंय. टिकून राहिलेत नेवाले आणि नेरे. या मॅच मध्ये बघायचं आहे कोणता संघ पुढे जाईल. प्रवीण चोरगे काय खेळ आहे मैदानामध्ये, प्रेक्षकांची मन जिंकली अप्रतिम. यस डेफिनेटली आम्ही देखील लाईव्ह बघितलं. चक्कोला बॉलला लेग ब्रेकचा वापर झाला. ही ओळख आहे खरं तर आदित्य पाडीची. मागील मॅच मध्ये आदित्य पाडीने केलेल्या अंतिम 2 बॉल मध्ये लास्ट शेवटच्या 2 बॉल मध्ये केलेल्या त्या 10 धावा फार उपयुक्त ठरल्या टीमला. आदित्य पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तुषार पाटील बॉल हवेमध्ये तरंगतोय, फिल्डर नाही पोहोचू शकत. से प्लॅनिंग चेंडू होत असताना 1 रन या बॉलवर कंप्लीट जरूर केले गेले. उत्तम गोलंदाजी साकारत असताना सध्या मागील मॅच मध्ये आपण बघितलं टीम खरं तर स्वर्गीय जीती 11 चेअरमन नेरी जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिला. पण बामण डोंगरी टीमचा विचार केला मागील सामना विसरून जमणार नाही. इतिहासामध्ये नोंद करावा सामना. खरं तर 4 बॉलची त्यांना पॅनल्टी मिळाली होती, तरी देखील काय दमदार परफॉर्मन्स दिला या टीमनं आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी देखील केली होती. बॉल तयार, खोदून काढला बॉलला. पहिला आणि दुसरा अटेम्प्ट मध्ये हा झेल. पहिला धक्का मैदानात देण्यामध्ये यश मिळालाय. महत्वपूर्ण विकेट, इम्पॉर्टंट खेळाडू, मॅन इन फॉर्म ओमकार केणी चखेचा अंतम. बघा चिठ्ठीमध्ये लिहिलंय, बघा सेमी तुमच्या लास्ट धावा असतील, फायनलला धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. तर आम्ही ड्रॉ करणार आहोत. नवसाती दिवा आणि यांचे 2 खेळाडू, तुम्ही दोघं एक हात लावा.
ड्रॉ उचलणार बोला गणपती बाप्पा. एकात मेगा फायनल आणि 2 सेमी फायनल. तर नेरे क्रिकेट संघ या ठिकाणी GT11 जय हनुमान नेरे क्रिकेट संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये फायनलला जाणारा संघ. आणि आता सेमी फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. यातून जो संघ विजेता तो खेळेल. या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाविरुद्ध. ओव्हर टू वैभव. थँक्यू रॉकस्टार. अगदी बघू शकता राजेश शेट काथारा आले आणि त्यांना बाय भेटली नाही असं झालंच नाही. आज त्यांना ही बाय मान्य आहे. याच्या अगोदर आमदार चषकामध्ये जेव्हा त्याने लकी ड्रॉ मिळाली यस कारण वैभव बघा सेमी तुमच्या आता लास्ट असेल म्हणजे जी नेवाली विरुद्ध आणि ती मॅच होईल यातून विनर ती तुम्हाला सिरीज साठी लास्ट मॅच फायनल साठी धावा ग्राह्य धरला जाणार नाही. बाईक ज्या खेळाडूला मिळेल त्यांनी इथे आज फोटो सेशन करा. बाईक इथेच राहील आणि परवा बरोबर तुम्ही रजिस्टर घेऊन लगेच गाडी घेऊन जा. कारण इथून बाईक तुम्ही नावावर करत नाही त्याच्यामुळे बाईक 4-5 ठिकाणी फिरते आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप अडचणी आयोजकांना अडचणी निर्माण होत आहेत. अप्रतिम कॅच फलंदाज अजून एक बाद. प्रसाद कांबळे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमनाला आपलं सहर्ष स्वागत. काय झेल टिपला मागील बॉलवर 100 कॅच अप्रतिम. या स्पर्धेमध्ये आणखी एक टॉप क्लास कॅच इथे बघायला मिळाली. पहिलं षटक आदित्य पाडीचं. वैभव आपण ज्या स्पर्धेचा विचार केलात ना ते रायगडमध्ये आपण एकमेवची स्पर्धा पाहतो की रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला 3 बाईक पाहायला मिळत आहेत. परंतु ग्रामीणची या ठिकाणी आपण पाहताय काही वर्षापूर्वी जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी स्पर्धा झाली होती इनामपुरी या ठिकाणी. आणि त्या स्पर्धेमध्ये फलंदाज गोलंदाज मालिकावेचे टूबॅग आणि पहिला असा गोलंदाज ॲज अ बॉलर म्हणून रायगड के लेग ब्रेक के सुलतान रघु काका परदेशी यांनी ती घरी बाईक पटकावली होती. आणि त्याच्यानंतर ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी रायगडची अभिमानाची स्पर्धा. आणि असं जर सर्व संघांनी सहयोग केला तर पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 व्हीलर कार पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेमध्ये आपण टाटा नॅनो कार देखील पाहिलीत आणि त्या टाटा नॅनो कारचा विजेता रमेश पवार देखील पाहिलात. केतन मात्रे सारखे खेळाडू या स्पर्धेमध्ये बायकरमॅन ठरलेत. उस्मान पटेल सारखे खेळाडू या स्पर्धेमध्ये बायकरमॅन ठरलेत. आणि यंदाही तुम्हाला नवीन चेहरा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यस डेफिनेटली रॉकस्टार. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित केलं. पहिले षटक फेकले गेले ज्यामध्ये आदित्य पाटील सर्वस्व समर्पण केलं. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून मिळालेली 7 2 वर 2. सध्या आपण बघतो ओमकारचा हा चेंडू बॉल हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर फार दूर राहिले बॉल पासून. 1 रन पूर्ण झाली. मागील मॅच मधील हिरो कोण होता तर ओमकार नाईक ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली होती. मित्रांनो खरं तर मागील मॅच मध्ये 2 झेल सुटले होते ओमकारच्या त्या एका षटकामध्ये. तरी देखील त्यानं 3 विकेट बाद केले होते. 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं. आणि आता तो ओमकार नाईक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना संघाची धावसंख्या आपण बघतो ऑन बोर्डवर सध्या 3 धावा. 1-1 धावेसाठी चाललेला संघर्ष सध्या मैदानामध्ये. हा लोअर फुल टच बॉल ए लागले सुदैव राहिला. नशिबाची साथ मिळाली. बॉल चालल्या बॉर्डर लाईनच्या बाहेर आलाय चौकार. डीजे सूरज 12 लाखाची जेव्हा शर्यत जिंकली होती ना फडके साहेबांनी तेव्हा 7 लाख रुपये यू प्रेक्षकामध्ये त्यांनी वाटले होते. ही आठवण आहे या माणसाची. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. गोलंदाज सज्ज होत असताना रन फलकावर धावा तुम्ही बघता सध्या 7 धावा. गोलंदाज सज्ज होत असताना ओमकार नाईक दिशा दिली या बॉलला. हा फटका चांगला परंतु पाठीमागे फिल्डिंग डिपार्टमेंट तयार असताना दिसले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले गेले. मॅच फार महत्वपूर्ण आहे. टार्गेट सेट करण्यासाठी मैदानामध्ये 9 साधी दिवे संघ मैदानामध्ये उतरलाय. खरं तर विष्णू शेट अगदी बघितलं आपण तर धावसंख्येचं टोटल 8 वर 9 साधी दिवा संघ. खरं तर जेव्हा विष्णू शेट शेके जेव्हा टीमला पॅक करतात मागे आम्ही बघितलं तर हायवे दिव्या संघाला त्यांनी आमदार चषकामध्ये अगदी पॅक केलं होतं. चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता. आणि आज दिवा संघ 9 साथी जबरदस्त कामगिरी. बाउन्स मिळाला नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करत असताना एक्स्ट्रा धावेमध्ये ज्याची आता गणना केली जाईल. रन फलकावर टोटल सध्या तुम्ही बघतायत
9 धावा. ओमकार केनी बाद झाले, फक्त 1 धावाचं त्यांनी योगदान दिलं. 1 डाऊनला आलेले गिरीश ते देखील बाद झाले, असताना भोपला फोडता आला नाही. आणि तदनंतर तुषार पाटील आणि तदनंतर साहिल नाईक. ओमकार नाईक सज्जम, बाउन्सर अटेम्प्ट केला, बॉल हवेमध्ये तरंगतोय. बॅटन बॉल मध्ये इतकं प्रॉपर कनेक्ट झालं नव्हतं, जिथे लेग अंपायर उभे होते तिथे जाऊन हा बॉल विसावलाय. पहिली सिंगल कंप्लीट केली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड रन. सिंगलला अगदी बघू शकता मैदानामध्ये डबल मध्ये कन्वर्ट करून घेतलं. दुसरं षटक मार्गग्रस्त असताना नेहमी बामणडोंगरी संघ म्हटलं तर त्यांची ताकद, त्यांची गोलंदाजी आणि सातत्याने आपण ती बघली आहे. आणि अनेक स्पर्धेमध्ये बघत असताना आपण त्यांनी दमदार चमकदार कामगिरी. मला वाटतं एकटे तेजेची मात्रे सोडले तर उर्वरित 10 खेळाडू गोलंदाजी करू शकतात. इतकी मोठी लॉंग बॉलिंग लाईनअप दिशा देण्याचं काम केलं तेजेश मात्रे यांच्याकडे. हा बॉल तिथे चाललाय, 1 रन इथे बघू शकता. बाउंडिंग अगदी फार महत्वाचे असेल. रुचिर अनेक रायगडामध्ये मोठे मोठे संघ आहेत. बाउंडिंग तुटली, टीमची बॉन्डिंग तुटली तर सगळं काही संपतं. रिटकी हड्डी एक तरी खेळाडू असा पाहिजे टीममध्ये. जरी मी नेहमीच या टीमला उद्देश नाही, एखादा खेळाडू असा असतो जो टीम मधील दुवा असतो. टीम एकत्र ठेवण्यामध्ये ते संघटन टिकून ठेवण्यामध्ये महत्वाचं असतं. ते योगदान आम्ही नेहमी तेजेची मात्र यांना देतो. मैदानामध्ये बघूया आपण रन फलकर धावा आहेत त्या 12. पण का देखील चांगला बॉल चाललाय डीप पॉइंटला. फिल्डर फार मोठा आणि वेगानं जोरदार आले. पहिल्या अटॅक मध्ये बॉल थांबला होता, परंतु नंतर बॉल पायावर लागला, नंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. चौकार इथे आलाय. रन फलकावर धावा तुम्ही बघताय सध्या 16 धावा लागलेत. आदित्य पाटीलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 रन 2 विकेट. ओमकार नाईक मागणे थोडे ठरले. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर जवळपास 14 धावा त्यांनी खर्च केल्या आणि इथे 16 वर संघ पोहोचलाय. तुषार पाटीलची चांगली बॅटिंग, कारण ज्या पद्धतीने त्यानं संघाचा जो विखुरलेला डाव होता, अनबॅलन्स क्रिकेट होतं, तो बॅलन्स करण्याचं काम तुषार पाटीलने केलंय. त्यांना अगदी बघितलं आपण 5 बॉलमध्ये 5 रन केलेत. आणि साहिल नाईक ज्याला फलंदाजी करत असताना 3 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा केलेत. चला मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. धावसंख्येचा फलक आपण बघू शकता सध्या 16 धावांवर लागले. गोलंदाजीसाठी मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला बघा मिळतील केटी कल्पेश ठाकूर. जबरदस्त गोलंदाजी लास्ट ओव्हरमध्ये त्यांनी याच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील केली होती. आणि तेच कल्पेश ठाकूर आता बॉलिंग ट्रॅकवर 3rd ओव्हरमध्ये सज्ज होत असताना 16 वर दिशा देण्याचं काम केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात होती. 1 रन या बॉलवर अगदी बघू शकता शांत ठेवण्याचं काम केलंय. मागील पहिलं षटक स्पेशल राहिलं, तर फलंदाजी करत असताना दुसरं षटक स्पेशल राहिलं दिवा संघाच्या दृष्टिकोनातून. आक्रमण करायचं होतं या बॉलवर, बॉटम बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जुळला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना किटींची हीच तर ओळख राहिली. कधी ते लेग ब्रेक करतात, कधी एखादा बॉल ते सरळ स्ट्रेट ठेवतात आणि मागील बॉल अगदी स्ट्रेट ठेवण्याचं काम त्यांनी केलं. डॉट बॉल तिथे आलाय. फटका हवेमध्ये फसलाय. स्वतः केटी डाऊन द बॉल बघायचंय. जज करत असताना हा टिपलाय त्यांनी झेल स्वतःच्या खात्यामध्ये. कट अँड बोल्ड फलंदाज बाद. मोठा अड्डा तुम्हाला बघायला मिळेल, परंतु उद्या कुठे आजच. येस डेफिनेटली, कारण 12 वाजून गेले की दिवस सुरू होतो. अनेक जण असतात. खरं तर उद्या केवळ गावामध्ये जल्लोष बघायला मिळेल. उद्या KPL केवळ प्रीमियर लीग
विजय ठाकूर नेहमी जल्लोष असतो आरामात या उठून, कारण भरपूर मेहनत केली आहे. जो पहिल्यांदा कव्हर झाली पाहिजे विश्रांत मेहनत, आणि जेव्हा अविश्रांत मेहनत तुम्ही करता तेव्हाच तुम्हाला यशाचं गम प्राप्त होतं. स्वतःच्या फॉलो मध्ये केटीने या बॉलला थांबवलाय. बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी अफलातून कामगिरी केली आहे. धावसंख्येचं टोटल सध्या तुम्ही बघताय संघ अगदी 17 या धावसंख्ये फलकावर थांबलाय. कल्पेश ठाकूर यांना मिळाली 1 विकेट. या ओव्हरमध्ये 4 बॉल त्यांनी फेकलेत. फटका हा देखील चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. फिल्डर पोहोचलेत. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. दुसऱ्यासाठी निघाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवर 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना दिसलेत. अंतिम बॉल या तिसऱ्या षटकातील रन फलकावर धावा लागलेत. 19 रन. 17 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. अप्रतिम गोलंदाजी राहिली. तो नेहमी कारनामा गोलंदाजीतून करत असतो टीम बामणडोंगरी. आज पुन्हा एकदा तोच कारनामा या टीमने देखील केलाय. ताकद झोकून जरूर दिली, परंतु डॉट बॉल इथे आलाय. समोर चकमा देणं ही केटीची ओळख. अतिशय सुंदर गोलंदाजी. या ओव्हरमध्ये केटीने धावा खर्च केला फक्त 3. 1 विकेट. बघा ना चढ उतार. आदित्य पाटीलचं पहिले षटक 2 रन 2 विकेट. ओमकार नाईकचं दुसरं षटक 14 धावा, कोणती विकेट नाही. तिथे कमबॅक झालं होतं दिवा संघाचं. आणि पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये कल्पेश ठाकूर चमकला. 3 धावा देत असताना 1 विकेट. 3 ओव्हर नंतर संघ पोहोचलाय 19 3 बाद. जीत खोत अंतिम षटकामध्ये रन फलकावर धावा तुम्ही बघू शकता. सध्या 19 वर संघ. रुचिर म्हात्रे प्रचंड मेहनत त्यांनी केली. आज संगणक ऑपरेटर हा फटका सजवलाय. चांगला राहिला स्ट्रोक. भरपूर अवधीनंतर एक चांगला स्कोरिंग शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. रन फलक बोर्डवर धावा आपण बघू शकता. सद्यस्थितीमध्ये 23 वर. 23 वर जीत पहिल्याच बॉलवर स्वागत केलं चौकाराने फलंदाजानं. तुषार हो थोडस सॉफ्ट डिस्मिसल म्हणावं लागेल. पहिल्यांदा आक्रमण करायचं होतं आणि तदनंतर तिथे बॅट थोडीशी आवरली आणि फिल्डर डाऊन द बॉल. फलंदाज बाद. विकेट मिळाली. अक्षय पाटील मैदानावर आला बॅटिंगसाठी. धावांचा जेव्हा चढ अगदी सुरू होतो तेव्हा विकेट येते. तेव्हा विकेट घेऊन फलंदाजांना शांत करण्याचं काम करतं. बामणडोंगरीची स्पेशालिटी राहिली. फक्त आता सुरुवातीचे 4 बॉल उर्वरित हातामध्ये राहिले. संघाची धावसंख्या आहे 23 वर. इथेच थांबून जमणार नाही. पुढे जावं लागेल, चढावं लागेल. थोडंसं चढ मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. कारण म्हणतात की संघर्ष करतो, प्रयत्न करतो, त्याचे हात कधीच खाली राहत नाही. काहीतरी त्याच्या हातामध्ये मिळतं. बघायचे 4 बॉल आता उर्वरित. जीतचा हा बॉल फटका सजवण्याचा प्रयत्न जुळला नाहीये. टायमिंग फिल्डर आहेत. 1 रन बनली. रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल इथे या बॉलवर मिळेल. धावसंख्येचा टोटल अगदी बघू शकता तुम्ही 24 वर. 24 ऑन बोर्ड वर. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि धावसंख्या देखील 24 ऑन बोर्ड वर तुम्हाला बघायला मिळत आहे. 3,17,000 सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेत. खूप प्रसिद्धी मिळाली या वाहिनीला. खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं. म्हणतात ना जसजसे तुम्ही पाहता पुढे जाता चॅलेंज तुमचं वाढतं आणि चॅलेंज त्यांनी एक्सेप्ट जरूर केलेत. अगदी मैदानामध्ये बघू शकता लॉंग ऑन कडे फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन या बॉलवर कंप्लीट जरूर होत असताना धावसंख्येचा टोटल अगदी बघितलं आपण तर संघ पोहोचलाय टोटल 25 धावापर्यंत. अंतिम 2 बॉल आता उर्वरित राहिलेत. काहीतरी हालचाल करावी लागेल मैदानाच्या फलंदाजांना, कारण या 2 बॉलवर जर एक चांगला शॉट आला तरी थोडं
फाईट मैदानामध्ये होईल. गोलंदाज तुमचा संघर्ष करू शकतील, इतक्या रन लागू शकतात, परंतु जर त्याला स्थान नाही आहे जीत इतकं इझी नव्हता. परंतु इथे बघा हा थोडासा ओव्हरपिच केला आणि ज्या फटक्याची बराच वेळ संघ प्रतीक्षा करत होता तो षटकार मैदानामध्ये आलाय. पोहोचलाय 31-31. आता मजा येईल जेव्हा उत्तरार्धामध्ये संघ चेसिंग साठी उतरेल तेव्हा जरूर आपण बघणार आहोत. जीत 12 रन आतापर्यंत आलेत. शॉर्ट पिच बॉल टॉप एज लागली, पाठीमागे फिल्डर आहेत. एक रन या बॉल कंप्लीट करत असताना सिंगल रन. पहिला सत्र खेळाचा पहिला डाव आता अगदी मैदानामध्ये संपला. चांगली गोलंदाजी केली मैदानामध्ये अरविंददादा ठाकूर, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी ज्यांना रन केलेत पहिल्या अगदी बघू शकता खर्च केलेत की 32 धावा त्यांनी खर्च केलेत. विश्वश्रेष्ठ शेळके प्रतिष्ठान नवसाती दिवा संघ कशा पद्धतीनं या धावा वाचवेल की जे मैदानामध्ये टार्गेट 33 धावांचं दिलंय बामणडोंगरी संघासमोर तर ते चेस करतील. जाणार आपण उत्तरार्धामध्ये, तोपर्यंत DJ. तर पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करू. सुपर 6 ही लढत तुम्ही पाहता. ही सुपर 6 अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला अरविंददादा ठाकूर जीवदानी बामणडोंगरी आणि त्या संघाला फाईट करत असताना विष्णुशेठ शेळके प्रतिष्ठान नवसाई दिवा या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय. तर सेकंड सत्रामध्ये लक्ष पार करायचं 33 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये. सेकंड सत्रामध्ये हा प्रवास अरविंददादा ठाकूर जीवदानी बामणडोंगरीला करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. दोन सलामीवीर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. संदेश गोंदियाना फलंदाज तकदीर पाटील हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल आणि लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा 33 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये सुखरूप राहील का तर मात्र जीवदानी बामणडोंगरी टीम साठी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. आमच्या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेले क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. डे नाईट फॉर्मॅट आपण या स्पर्धेला एन्जॉय करतो आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस रात्र जिथे अंतिम सुपर 6 मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका साईडला विष्णुशेठ शेळके प्रतिष्ठान नवसाई
दिवा संघानं त्या संघाला फाईट करत असताना अरविंद दादा ठाकूर जीवदानी बामण डोंगरी कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती मुख्य ट्रम्प कार्ड दिवा टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळाले. गोलंदाज अक्षय पाटील आणि समोर फलंदाज पाहिलं तर संदेश कोहली आणि त्याला साथ देत असताना तकदीर पाटील हे दोन सलामीवीर. यस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज तयार अक्षय पाटील समोर संदेश गोंधळी. पहिलाच बॉल थोडासा जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला. बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलोमध्ये अडवणी करण्याचा प्रयत्न झाला ना. पहिलाच बॉल डॉट फेकला. 24 बॉल मध्ये 33 धावा जर वाचवायच्या असतील ना दिवा टीमला तर तुम्हाला चारही गोलंदाजांना 4 चांद लावा लागेल. चारही गोलंदाजांना अगदी 100% योगदान 100% कबड्डी मॅच मध्ये द्यावे लागेल तेव्हाच हा सामना जिंकू शकता. मात्र कशा रीतीने खेळ राहील दिवा टीमचा मात्र अगेन्स्ट तेवढाच ताकदवार संघ तुम्हाला पाहायला मिळतं. जीवदानी बामण डोंगरी समोर संदेश गोंदी इन ऍक्शन. प्रहार केला फटका चांगल्या लॉंग लेगला चेंडू निघून चला फाईन रिझम मध्ये चिते मिती 4 हा पहिला चौकार फलंदाज संदेश गोंदलीच्या बॅट मधून. चौकाराला फलंदाज संदेश गोंदलीच्या बॅटमधून 4 धावेनं वैयक्तिक संघाचं हे अकाउंट ओपन करत असताना फलंदाज संदेश गोंदली. लक्ष 33 धावेचा प्रवास 5 मध्ये करायचा जीवदानी बामण डोंगरी टीमला. पहिला बॉल सर्व निर्धावानं सेकंड बॉल वरती लगेच प्रहार करत असताना फलंदाज संदेश गोंदली टोकला चौकार. हा तिसरा बॉल आहे. गोलंदाज तयार अक्षय पाटील समोर संदेश अलक्याताना पुश केला. फक्त दिशा दिली. मिड ऑन मध्ये शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलते फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. चांगले क्रिकेट आहे. एक चौकार त्याच्यानंतर सिंगल महत्व होती आणि तीच सिंगल सध्या संदेश गोंदीच्या बॅटमधून पाहिली. एका धावेनं स्ट्राईक रुटेड झाली. स्ट्राईक वरती फलंदाज समी पाहता तकदीर पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहिला षटक या पहिला षटक म्हटलं तर पॉवर सर्कलचं षटक ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ते करत असताना मॅच मध्ये अक्षय पाटील दिवा टीमचा हा मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती या समोर तेवढा थाकडी खेळाडू ऑन स्ट्राईक वरती फलंदाज तकदीर पाटील इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. हलक्या त्याला पुश करण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळता. चांगली गोलंदाजी करता मॅच मध्ये अक्षय पाटील टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या दिवा संघ खेळतो अगेन्स्ट केणाऱ्या जीवदानी बामण डोंगरी टीम समोर. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 5 या आकड्यावरती चेंडू फेकले 4 गोलंदाज अक्षय पाटील जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे. जरी विकेट आले नाही मात्र धावेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न सध्या सातत्याने केला जातो गोलंदाज अक्षय पाटीलच्या माध्यमातून. लो टास बॉल लावूड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हे पाहिलं आणि त्याच्यानंतर पंचांचा इशारा आला की लेग पॅस मध्ये 1 धाव सोडली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना नक्कीच बामण डोंगरी संघ. एका धावेनं स्ट्राईक देखील रुटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा संदेश गोंदली हा फलंदाज पाहतोय. पहिलं षटक कसं फेकाबना याचं ज्वलंत उदाहरण सध्या देतोय अक्षय पाटील या मॅच मध्ये. 33 धावा वाचवा त्याच्यामुळं महत्वपूर्ण गोलंदाजी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला अक्षय पाटीलचे पाहायला मिळतं दिवा टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल समोर संदेश गोंधळी. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. लेंथ लाईन चांगली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत लेग पॅस मध्ये सिंगल. अंतिम बॉल वरती आले सिंगल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीत चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध केली मॅच मध्ये दिवा टीमसाठी गोलंदाज अक्षय पाटीलनं आणि पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. जसं तसं उत्तर सध्या देत असताना गोलंदाज अक्षय पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या. 33 धावा डिफेन्स करायचे आहेत त्याच्यामुळे चांगली गुणवत्ता सिद्ध करत असताना अक्षय पाटीलनं पहिला षटक निर्णायक फेकला. तर मात्र दिवा टीमसाठी अद्याप 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आमचे स्कोरर सांगतील 26 धावांची गरज. 18 बॉल 26 समीकरण
बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा ट्रम्प कार्ड साहिल नाईक हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता येणारे 18 बॉल 26 धाब्यांची गरज आहे जर या धावा वाचवायच्या असतील ना तर ज्या रीतीनं अक्षय पाटीलनं षटक फेकला तशाच रीतीनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना प्रत्येक गोलंदाजाला सेम योगदान द्यावं लागेल मात्र कशा रीतीने खेळ राहील दिवा टीमचं हे पाहणं देखील गरजेचं आहे 18 बॉल 26 धाब्यांची गरज चला स्पीडअप देखील करा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिल नाईक याच्यावरती विश्वास ठेवला सध्या दिवा टीम समोर फलंदाज पहिलं स्ट्राईक एंड वरती फलंदाज तुम्ही पाहता चला वैभव ओपी आपण कुठे असेल आपण व्यासपीठावरती या सम्राट माले आपल्याला बोलवतात वैभव ओपी सर आपल्या विनंती की आपण व्यासपीठावरती या पहिला बॉल फुलटॉस होता ऑन साईडला केलाय क्षेत्ररक्षक आहेत ॲपॉटला जबाब झाला मात्र त्याला चकवा देत असताना चेंडू निघून चालला बॉडी लाईनच्या बाहेर जिथे मिल्तीसा ठोकलाय हा पहिला षटकार राज्य षट कातारा नेबाली ज्यांच्या माध्यमातून आपण अगदी आमदार चषकाचं दमदार आयोजन पाहिलं आणि तो संघ देखील सुपर 3 साठी दाखल झालाय कवरी स्पोर्ट नेबाली संघ सुपर 3 साठी दाखल झाला याच पंचाचा इशारा की वाईट पाल अतिरिक्त धाव सोडली जाईल अतिरिक्त धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पहा पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली अक्षय पाडेजी आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये प्रहार करत असताना फलंदाज संदेश गोंदी स्लोवर बॉल होता चेंज द स्पेस केलं गतीमध्ये परिवर्तन केलं लाऊड अपील झाली आणि तेवढीच चांगली लेंथ लाईन आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली चला पंचांचा निर्णय अंतिम असेल याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या चला लगेच क्षेत्रशी सजून घ्या योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल दिवा टीम आपल्या विनंती की आपण एकत्र येऊ नका आपण क्षेत्रशी सजून घ्या नक्कीच मंगेश मैदानाच्या बाहेर नवीन हिल स्टेशन आपण बघतो पब्लिक प्लेस नाही तो प्रायव्हेट प्लेस आहे पण तिथे मिरचीवाडा त्या प्लेसचं नाव आहे तिथे आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर त्यासोबत रोशन शेठ पाटील धनंजय शेठ पाटील संतोष शेठ पाटील आणि संपूर्ण स्क्वॉड पप्पू पाडवी असतील भरपूर एन्जॉय करतात मिरचीवाड्यामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया तरी ते डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर फलकावरती संघ यस फलंदाज बाटची एज होती हा पहिला धक्का फलंदाज संदेश गोंधली मैदानातून बाहेर तर पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना जीवत आणि बांबन डोंगरी टीमला फलंदाज संदेश गोंधली मैदानातून बाहेर झाला वैयक्तिक 11 धाब्यांचं योगदान दिलं आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 14 या आकड्यावरती त्याच्यानंतर खरं तर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक ज्यांच्या नावाचा आपण सातत्यानं डंका पाहिलं ते खरं तर मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील अडवली हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया यस पंचाचा इशारा की बॉल वाईट अतिरिक्त धाव सोडली जाईल अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचलाय तर मात्र 15 या आकड्यावरती 33 धावा वाचवायच्या त्याच्यामुळे तुम्हाला अतिरिक्त धावा वाचवणं मॅच मध्ये इम्पॉर्टंट राहील स्लोवर बॉल चेंड स्पेस केला चेंडूचं लाईन मिनिट पाहिला आणि त्याच्यानंतर हा पटका ऍक्सिडेंट केला ऑन साईडला हा तडाखा दिला फलंदाज शुभम पाटीलने ठोकला ब्रँडे षटकार
80-85 किंग धनंजय पाटील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी केलं. मैदानाचं रोलिंग असेल, पाण्याची अगदी वॉटर टँकर असेल, स्क्रीचसाठी माती हवी असेल, भरपूर मेहनत त्यांनी केली. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. षटकाराला पुन्हा एकदा प्रहार अजून एकावर रॅकेट वापर केलाय. सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार फलंदाज शुभम पाटील उर्फ चिकूच्या बॅटमधून. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करीत असताना अरविंददादा ठाकूर जीवदानी बामण डोंगरी संघ. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपण पाहतो एक गोल्डन व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता बाईक आम्हाला पुरस्कृत केले ते खरं तर नामदेव शेठ ठाकूर यांचे इथे शुभागमन झालं. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. अगदी मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये पाहिले एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचे इथे स्वागत झालं. षटकाला 6 धाब्यांची गरज. 5 मध्ये अरविंददादा ठाकूर जीवदानी बामण डोंगरी टीमला. समोर शुभम पाटील थोडासा शांत ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती दाबा पहिला संघ जाऊन पोहोचला 27-27 या आकड्यावरती. 33 धाब्यांचं लक्ष होतं. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायच्या 6 धाबा. फायजी टावर येतो तिथे अगदी पक्ष्यांचा कमी थवा बघायला मिळतो. आणि सध्या बघू शकता सन्माननीय नामदेव शेठ ठाकूर सायकलीचा आनंद घेत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर गाड्या त्यांनी चालवल्या, परंतु आता ते सायकलीवर आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत. तर अवघ्या 6 धावांची गरज मॅच मध्ये अरविंददादा ठाकूर जीवदानी बामण डोंगरी टीमला. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये 6 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सोहम पवार. पहिलाच बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय आणि इथे मात्र ठोकलाय षटकार. विनिंग फटका सामना जिंकला. अभिनंदन टीम अरविंददादा ठाकूर जीवदानी बामण डोंगरी. हार्ड लक विष्णू शेठ शेळके प्रतिष्ठान नवसाई दिवा संघ. तुम्ही या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतो तुमचं देखील आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर आज सामना जिंकला खरं तर जीवदानी बामण डोंगरी टीम. आपलं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच